हाय हॅलो गाईज, कसे आहात? मस्त मजेत ना? तर मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तसंच आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला येणारे बघायला भेटतील आणि ते मिस होणार नाहीत तुमच्याकडून. खूप सुंदर सुंदर असे ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर तुम्ही पण मला सपोर्ट करा. आपल्याला सपोर्टची गरज आहे. लाईक, शेअर, कमेंट करायला नक्की विसरू नका. जर सपोर्ट केला तर आपण खूप पुढे जाऊ शकतो आणि खूप सुंदर सुंदर ब्लॉग मी तुम्हाला घेऊन येईल. तर चला, तर वेळ न घालवता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा ब्लॉग कशाचा आहे. तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्न हा क्षण खूप सुंदर असतो आणि तो आयुष्यात फक्त आणि फक्त एकदाच अनुभवायला भेटतो. त्यामुळे मुलींनी खूप लहानपणापासून स्वप्न बघितलेले असतात. म्हणजेच बातुकली जशी आपण खेळतो ना, तेव्हाही आपण जशी स्वप्न रंगवत जातो की हा माझंही लग्न असंच होईल, या बातुकलीचं जसं होतंय तसं. तर माझ्याही आयुष्यात खूप सुंदर असा क्षण आला आणि ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो तो क्षण आमच्या आयुष्यात आला. चला, तर आजच्या ब्लॉगचा विषय म्हणजे माझ्या लग्नाचं साडी कलेक्शन. मी कशा साड्या सिलेक्ट केल्या आणि कशा नाही. तर कोणाला त्या साड्या आवडल्या, कोणाला नाही आवडल्या, परत आम्ही काय केलं, चेंज करून आणल्या की नवीन घेतल्या, तर हे नक्की बघत राहा तुम्ही. चला, तर आपण आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया. पहिली साडी म्हणजेच माझी एंगेजमेंटची साडी. इथून आपण सुरुवात करणार आहोत. एंगेजमेंटची साडी खूप सुंदर अशी साडी होती मला इकडून दिलेली. तर ही तुम्ही बघू शकता, ही माझी एंगेजमेंटची साडी आहे आणि छान कलर आहे. कॉम्बिनेशन घातल्यावर सुंदर दिसते ही साडी आणि मलाही आवडली होती. आधी मी बघितल्यावरती मला असं वाटलं होतं की अरे काय कलर आणलाय हा, नाही का. पण वेअर केल्यावर खूप सुंदर अशी साडी दिसते ही, प्रॉपर वेअर केल्याच्या नंतर. आणि ही साडी बघू शकतात, याला ब्राऊन कलर आहे आणि ग्रीन कलरचं काट वगैरे त्याचे, आणि पूर्ण वर्क आहे याच्यावरती. ह्या बुट्टी टाईपमध्ये वर्क आहे, तुम्ही बघू शकता. तर ही बुट्टी टाईपमध्ये वर्क आहे आणि कलर कॉम्बिनेशन तर बघू शकता तुम्ही. धूप छाव कलर आहे हा आणि खूप सुंदर असा दिसतो ज्यावेळेस आपण वेअर करतो त्यावेळेस. तर याचा पदर बघायला गेलो आपण, तर मी तुम्हाला माझ्या साडीचा पदरही दाखवते. तर ह्या साडीचा हा आहे पदर. खूप सुंदर आहे आणि याला हे लटकन मला खूप आवडतात. खूप छान दिसतात अशी लटकन. तर बघू शकता, सुंदर अशी साडी मला घेतली होती माझ्या एंगेजमेंटसाठी. ही साडी त्यांनी चॉईस केलेली खूप ऑल ओव्हर साडीला. हा जो आहे तो पदरला आहे, पदरचं कॉम्बिनेशन आहे. तर बघू शकता, छान अशी साडी आहे आणि मला पण खूप आवडते. पण मी जास्त करून त्या वेअर करत नाही, ज्या हेवी साड्या आहेत. आणि बघू तुम्हाला असं वाटत असेल की साडीची घडी प्रॉपर नाही आहे किंवा घड्या दिसत असतील, तर ते ह्यामुळे दिसत आहेत की मी माझ्या प्रत्येक ज्या वर्कच्या वगैरे साड्या आहेत, तर मी त्या उलट्या घड्या घालून ठेवते, जेणेकरून त्याचे स्टोन खराब होत नाही किंवा ते काळे पडत नाहीत आणि साडीही खराब होत नाही. त्याचं टेक्स्चर जे असतं ते खराब होत नाही, शाईन वगैरे जर म्हटलं तर. तर सुंदर अशी साडी आवडली असेल तर कमेंट करून सांगा. आणि ही साडी घेतलेली आहे ऑफलाईन. तर काही साड्या ऑनलाईन आहेत माझ्या आणि काही ऑफलाईन आहेत. तर बघू शकता तुम्ही, छान अशी साडी आहे ही. चला, तर दुसरी साडी म्हणजेच की यांनी मला सुपारीसाठी ऑनलाईन साडी पाठवली होती. तर बघू शकतात, ऑनलाईन साडी ही कोणाला माहीत नव्हतं ही पाठवलेली. तर ही ज्यावेळेस साडी आमच्या घरी आली त्यावेळेस आम्हाला माहिती झालं की यांनी साडी पाठवलेली आहे. ज्यावेळेस मला फ्लिपकार्टवाल्यांचा फोन आला, तर त्यांनी त्यांच्या आय डीवरून ऑर्डर केलेली, ॲड्रेस माझा टाकलेला होता, तर मला त्यावेळेस कळालं. तर बघू शकतो आपण. तर चला आपण बघूयात ती साडी कशी होती. तर ही आहे ती साडी जी मला यांनी ऑनलाईन पाठवलेली आहे. ह्या डिझाईनचा आत्ता सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि ही साडी माझी 3 वर्षापूर्वीची साडी आहे. 2022 मधली माझी ही साडी आहे. तर बघू शकता, सुंदर असा रेड कलर आहे. रेड प्रॉपर, खूप जास्त असा डार्क रेड पण नाही आहे आणि ह्याला गोल्डन कलरमध्ये अशी बॉर्डर वगैरे आहेत त्याच्या.
तर छान आहे ही साडी आणि मला पण खूप आवडली होती ही साडी ज्यावेळेस आली त्यावेळेस. तर बघू आपण. तर ही साडी जर तुम्हाला आवडली असेल तर याची मी लिंक देईल, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तसं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकणार आहे. तर ही साडी ऑनलाईन आहे आणि याची प्राईस माझ्या मते 700 का काहीतरी प्राईस आहे. ऑफरमध्ये मला ती भेटलेली. तर बघू शकता छान अशी साडी आहे. चला, आपण एंगेजमेंट आणि सुपारीची साडी बघितलेली आहे. तर आपण बघूयात आता एंट्री लुकची साडी कशी होती आणि ऑनलाईन होती की ऑफलाईन होती ही आपण बघणार आहोत. तर ही साडी तुम्ही बघू शकता. ही जी आहे ही साडी आहे, वेल्वेट मधली साडी आहे. याचा कलर आहे वाईन कलर. खूप सुंदर दिसते ही साडी घातल्याच्या नंतर आणि माझे फोटोज खूप सुंदर आलेले आहेत. तर ह्या ज्या साड्या मी दाखवते आहे त्यांचे फोटो मी तुम्हाला पुढे टाकेलच, जेणेकरून तुम्हाला पण हेल्प होईल की तुम्ही साड्या घेताना, परचेस करताना साड्या घ्यावा की नाही किंवा कलर कोणता घ्यावा, साड्या प्रॉपर दिसते की नाही हेही तुम्हाला कळेल. ही साडी प्लेन आहे आणि याच्या काठांना अशी बॉर्डर आहे लेसची. तर पूर्ण साडी प्लेन आहे ही वेल्वेटमध्ये आणि खूप छान दिसते. नाईटला तर खूप छान लुक देते आणि मला खूप साडी आवडते ही, कारण की मला खूप आवडलेली होती ही साडी. तर म्हटलं ऑफलाईन घेण्यापेक्षा आपण ज्या काठपदर वगैरे साड्या असतात तर त्या जास्त काही घालणं होत नाही आपल्या. तर मग मी म्हटलेलं की थोडं आपण फॅन्सी साडी घेऊ, जेणेकरून जी आपल्याला प्रोग्रामला वगैरे एखाद्या नाईटला वगैरे आपण यूज करू शकतो, किंवा जी हलकी फुलकी आणि अट्रॅक्टिव्ह अशी साडी असेल तर ती. आणि याच्यावरती पूर्ण डिझायनर ब्लाऊज आहे. पूर्ण याची बॉर्डर जी आहे तसंच ब्लाऊज आहे. तर मी तेही तुम्हाला लास्टला ब्लाऊज कलेक्शन सगळं दाखवल. तर बघितलं असेल तुम्ही, छान अशी साडी होती ही. तर आपण 3 साड्या बघून झालेल्या आहेत. आता वळूयात आपण हळदीच्या लुककडे किंवा हळदीच्या साडीकडे, की प्रत्येकाला लग्नात खूप छान दिसायचं असतं. एंट्री वगैरे इट्स ओके. कारण की एंगेजमेंट आमची घरीच झाली होती. म्हणजे आमची फक्त सुपारी फोडणार होते. बट त्याच टायमिंगला आमचं साखरपुडा पण झाला, ऐन टायमिंगला ऑन द स्पॉट. तर मग आता आपण बघूयात हळदीची साडी. आणि हळदीच्या मी 2 साड्या घेतल्या होत्या, जे की मी फोटोशूटला नगरला आली होती. तर त्या टायमिंगला मी मूळचंदमधून एक साडी घेतली होती हळदीसाठी. तर रेटचं ठीक आहे बाबा, की रेट कमी होता त्या साडीचा, पण कोणताच लुक देत नव्हती असं मम्मीचं म्हणणं होतं आणि मला ती साडी ओके वाटलेली, म्हणून मी ती साडी घेतली. आणि मी म्हटलं की हो, मी नाही का ती साडीच हळदीला घालेल, दुसरं काही चेंज करणार नाही. तर मम्मीला ती साडी आवडली नाही माझ्या. तर मम्मीने, आम्ही येवल्याला बसता आणि शालू आणण्यासाठी ज्यावेळेस गेलो त्या टायमिंगला मम्मीने मला नवीन हळदीसाठी साडी घेतली होती. तर जी की खूप सुंदर साडी आहे. तर मी ती साडी ट्राय क्लीन केली होती आणि त्यानंतर एकदा घातली होती हळदीनंतर. तर मग त्यामुळे ती साडीची प्रेस वगैरे जास्त केलेली नाही आहे साडी, तुम्ही बघू शकता. चला तर मी दाखवते तुम्हाला माझ्या हळदीची साडी आणि कसं कॉम्बिनेशन होतं आणि छान दिसते की नाही ही साडी, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला, तर ही बघू शकता सुंदर अशी साडी विथ खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. येलो आणि पिंक कॉम्बिनेशन आहे याचं. बघू शकता त्याच्यावरती मोर आहेत. ही आहे ती पैठणी आहे. हे बघू शकतात मोराची बुट्टी आहे याच्यावरती. तर बघूयात कसं दिसतंय. खूप फ्रेश असा लुक देत आहे आणि मला पण खूप आवडली ज्यावेळेस मम्मीने चॉईस केली, कारण की मम्मीची चॉईस खूप छान आहे आमच्या. तर बघू शकतात तुम्ही याचं कॉम्बिनेशन जे आहे ते पिंक कलरचं, म्हणजे धूप छाव आहे ही साडी पण, याला पण पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि छान वाटते ही साडी. चला, तर हा आहे या साडीचा पदर. या पैठणीचा हा जो आहे तो पदर आहे. पिंक कलरचा पदर आहे त्या पैठणीचा आणि खूप छान लुक देते ही साडी. मी तसंच की तुम्हाला लास्टला फोटोज टाकेल मी माझ्या हळदीचे वगैरे, माझ्याकडे फोटो आहेत, नंतर फोटो काढलेले नाही आहे, सो मी ते टाकेल.
तर माझ्या हळदीचे जे फोटो आहेत ते मी लास्टला टाकेल. ज्या ज्या साड्यांचे माझ्याकडे फोटो आहेत मी वेअर केलेल्या, तर ते फोटो मी एंडला टाकेल. तर ही साडी आहे ऑफलाईन आणि याची प्राइस आहे, तर ह्या साडीची प्राइस आहे 3000. आम्ही येवल्यामध्ये घेतलेली होती. ही पैठणी आहे. तर खूप छान असा लुक देते ही मला आणि मला ही खूप आवडते. तर ही माझ्या मम्मीची चॉईस आहे. कशी वाटली साडी तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला, तर मी तुम्हाला म्हटलंच होतं की मी हळदीसाठी 2 साड्या चॉईस केल्या होत्या. तर ही मम्मीच्या चॉईसची साडी आहे आणि तीच मी माझ्या हळदीसाठी वेअर केलेली होती. तर चला बघूयात मी जी साडी आणली होती मूळचंदमधून, नगरमधून, तर ती कशी होती आणि कशी नाही. तर तुम्ही मला सांगा कशी आहे कशी नाही ती साडी. आवडली असेल तरीही मला सांगा. तर बघू शकतात ही साडी मी आणली होती हळदीसाठी माझ्या मूळचंदमधून. तर ही साडी खूप सिंपल होती. मला असं वाटलेलं की हळदीने साड्या खराब होतात. तर मम्मीचं असं म्हणणं होतं की लग्न एकदाच होतं आणि 4 लोक आपल्याला एकदाच बघत असतात लग्नामध्ये. तर ज्या काही असेल पैशाचा विचार न करता आपण साड्यांचा विचार केला पाहिजे. साड्या पण म्हणजे असं नाही की आपण जास्त पैसे द्यायचे आणि कसंही कॉम्बिनेशन घेऊन यायचं, तिचं तसं नसतं. साडी कमी रेटची जरी असली तरी त्याचं कलर कॉम्बिनेशन छान असलं की खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर लुक देते ती साडी. तर चला ही साडी बघूयात आपण. तर मी तुम्हाला जवळून दाखवते. ह्या साडीवरती गोल्डन अशा बुट्ट्या होत्या आणि याचं कॉम्बिनेशन ग्रीन होतं आणि ही साडी मला आवडली होती. तर मी ही साडी एकदाच घातलेली आहे माझ्या फोटोशूटसाठी आणि त्यानंतर मी ती साडी घातलेली नाही आहे. तर बघू शकता याचे ब्लाऊज मी आहेत तुम्हाला ते एंडला दाखवल. तर ही साडी खूप सिंपल होती, त्यामुळे आम्ही याला लेस लावली होती, घरीच लावली होती. आणि ही साडी जी आहे ही साडी आहे 1500 रुपयाची साडी आहे मूळचंदमधली. चला, तर आतापर्यंत आपण बघितलेली आहे एंगेजमेंटची साडी, सुपारीची साडी, एंट्री, हळदीच्याही दोन्ही साड्या बघितलेल्या आहेत आपण. तर आता म्हणजे येतं ते म्हणजे मेन प्रोग्राम, ते म्हणजे लग्न. लग्नासाठी मी घेतला होता शालू, तोही मी येवल्यातच घेतलेला आहे. तोही ऑफलाईन आहे आणि खूप सुंदर असा होता की जेवढ्या टाकल्या टाकल्या मला एवढा आवडला होता तर बस. त्या टायमिंगला साऊथ इंडियनचं पण खूप ट्रेंड होतं, पण मला साऊथ इंडियन नव्हतं घ्यायचं कारण की साऊथच्या साड्या आपण नंतरही घेऊ शकतो. शालू तो शालू असतो लग्नासाठी घेतलेला आपण. तर खूप सुंदर असं आहे. तर चला, वेळ न घालवता मी तुम्हाला दाखवते माझा शालू. तर मी म्हटलंच होतं की मी माझ्या साड्यांच्या उलट्या घड्या घालते. तर अशा प्रकारे मी साड्यांच्या उलट्या घड्या घातलेल्या असतात. बघू शकता हा त्याचा फॉल आहे, जेणेकरून त्या खराब होत नाहीत आणि धुवायलाही सोप्या जातात आणि शाईन त्याची कमी होत नाही, स्टोन वगैरे खराब होत नाही. तर हा आहे माझा शालू. तर हा आहे माझा शालू. खूप सुंदर असं वर्क आहे याच्यावरती आणि मलाही खूप आवडतो. बघू शकतात हे पूर्ण स्टोन वर्क आहे, बारीक बारीक बारीक. इथंही बघू शकता तुम्ही. आणि याचा कलर तुम्हाला याच्यामध्ये रेड दिसत असेल, पण याचा जो कलर आहे तो पीच कलर आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला रेड कलर दिसतोय बघतो. तर हाही मी एकदाच घातलेला आहे आणि खूप सुंदर आहे. याची प्राइस आहे 10,000 रुपये. तो मी येवल्यात घेतलेला होता, डिस्काउंटमध्ये दिला होता त्यांनी आम्हाला करून, कारण की आम्ही कंटिन्यू त्यांच्याकडून साड्या घेतो, त्यामुळे त्यांनी आम्हाला डिस्काउंटमध्ये दिलेला होता. तर बघू शकता सुंदर असा शालू माझा, की ज्याच्यावरती हे वर्क आहे. हे जे वर्क आहे हेही स्टोन वर्क आहे सगळं, हे बघू शकता. हेही सगळं वर्क आहे, हे पूर्ण वर्कमध्ये आहे, स्टोन वर्क आहे हे. छान असं कलेक्शन होतं माझं. तर आवडला का तुम्हाला हा माझा शालू? आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला.
जर माझं साड्यांचं कलेक्शन कोणाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर कोणाला शॉपचा ॲड्रेस पाहिजे असेल तोही मी देईल तुम्हाला. मला कमेंट करून सांगा की येवल्यामध्ये आम्ही कुठे साड्या घेतल्या आणि आम्हाला कसा डिस्काउंट बसला. तर तेही मी तुम्हाला सांगेन. तर चला, आतापर्यंत तुम्ही बघितलं आहे माझ्या साड्यांचं कलेक्शन, म्हणजेच एंगेजमेंट, लग्नाच्या साड्या वगैरे त्या बघितल्या आहेत. तर मी त्याच्यावरती ब्लाऊज कसे स्टिच केले होते तर मी हे दाखवलेले नाही आहे. तर चला आपण आता ब्लाऊजकडे वळूया. आणि माझ्या हळदीचा जो मेन ब्लाऊज होता त्याचा काय इश्यू झाला होता मी तोही तुम्हाला सांगते. तर चला बघूयात आपण. तर हा जो ब्लाऊज बघताय तुम्ही हा आहे माझ्या लग्नाच्या साडीवरचा ब्लाऊज. कारण की मी याला काही वर्क केलं नव्हतं. तर ही जी लेस आहे तर ही बसवलेली होती फक्त, ज्याने खूप सुंदर असा लुक द्यायची ती. आणि ऑलरेडी माझा शालू जो आहे तो वर्कचा होता म्हणून मी जास्त काही ब्लाऊजला वर्क केलं नाही. फक्त हाताच्या इथं प्लेन दिसायला नको म्हणून हे पॅच टाकलेले आहे पिकॉकचे. आणि तसा जो पुढचा गळा आहे तो राऊंडमध्येच आहे आणि मागचा जो गळा आहे तोही राऊंडमध्ये आहे. फक्त सिंपल अशी लेस लावलेली आहे मी. आता तुम्ही म्हणताल की लग्नाचा ब्लाऊज आहे हा आणि लग्नाचा ब्लाऊज एवढा सिंपल कसा शिवला. तर मला जास्त काही ब्लाऊज असे वर्कचे वगैरे आवडत नाहीत. आणि ज्यावेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेस उन्हाळा होता. तर त्यामुळे मला जास्त काय असं टोचणार वगैरे नको होतं. जे सिंपल सोबर आणि अट्रॅक्टिव्ह वाटेल असंच मला घालायचं होतं. तर मग मी हा ब्लाऊज स्टिच केला आणि खूप सुंदर असा लुक द्यायचा हा ब्लाऊज बॅकला पण. आणि एकदाच घातलाय मी हा ब्लाऊज पण खूप छान वाटतो मला. कम्फर्टेबल वाटलं मला की नाही का टोचत नाहीये वगैरे. आणि जास्त वर्कचं म्हटलं की शालू पण वर्कचा आणि ते ब्लाऊज पण वर्कचं म्हटलं की मग ते काही कॉम्बिनेशन चांगलं वाटत नाही. त्यामुळं मग माझा हा ब्लाऊज असा सिंपल आणि सोबर होता. तर चला, आता आपण बघितलेला आहे लग्नाचा ब्लाऊज. तर एंट्रीच्या साडीचा ब्लाऊज बघणार आहोत आपण, कसा शिवला होता मी आणि कसा नाही. तर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. तर हा आहे माझ्या एंट्रीच्या साडीवरचा ब्लाऊज, जो की पूर्ण वर्कमध्ये आहे. आणि याचं जसं कॉम्बिनेशन आहे तसंच माझ्या लग्नाच्या साडीचं कॉम्बिनेशन होतं की माझी जो शालू होता तो वर्कचा होता आणि ब्लाऊज प्लेन होता. त्यामुळे मी जास्त काही त्याला वर्क केलेलं नाही आहे. आणि हाही ब्लाऊज फक्त याला सिंपल असा गळा टाकलेला आहे आणि ह्या ज्या आहेत त्या नॉड आणि हे लटकन लावलेले आहेत मी, बस. आणि फुल स्लीव्सचा आहे हा ब्लाऊज माझा. तर हा ब्लाऊज माझ्या मावशीने स्टिच केला होता. पुढची ह्याची स्टोरी मी तुम्हाला सांगते की कोणत्या ब्लाऊजमुळे मग आम्हाला कसं ब्लाऊजचं काय झालं आणि काय करायला लागलं. चला, तर हा होता माझ्या एंट्रीच्या लुकचा ब्लाऊज. कसा वाटला मला नक्की सांगा. तर हा आहे माझ्या एंगेजमेंटच्या साडीवरचा ब्लाऊज. पुढून असा गोल आणि मागूनही गोलच ब्लाऊज आहे. हाही ब्लाऊज राऊंड शेपमध्ये आहे आणि याला आम्ही लेस लावलेली आहे ती थोडीशी ब्रॉड लावलेली आहे जेणेकरून याच्यावरती सूट होईल. याच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या शॉर्ट स्लीव्ज आहेत माझ्या. कारण की पूर्ण सगळ्या साडीजवरचे 3/4 किंवा फुल ब्लाऊज नाही आवडत मला. कारण की कधी कधी सिम्पलही छान वाटतात आणि याला इथं स्टोन वर्क होतं म्हणून पण याला मी काही जास्त केलं नाही. कारण मला जास्त करून ब्लाऊज जे आहेत ते सिम्पल सोबर आवडतात. कारण की जास्त वर्कचं नको वाटतं ते. तर चला, आता बघूयात आपण सुपारीच्या साडीवरचा ब्लाऊज. हा आहे माझ्या सुपारीच्या साडीवरचा ब्लाऊज. त्याची ही गोल्डन काठ, सिंपल असा ब्लाऊज. आणि ह्या ब्लाऊजचाही मोठा डीप नेक आहे याचा, बघू शकतात. बघू शकतात याचा डीप यू मध्ये मी गळा टाकलेला आहे. पुढून जो आहे तो राऊंड आहे, मागून जो आहे तो डीप, पुढून जो आहे तो राऊंड आहे. तर असा सिंपल असा ब्लाऊज मी हा स्टिच केलेला होता. चला, तर आता वळूया आपल्या हळदीच्या ब्लाऊजकडे, जो की मी खूप हौशीने डिझाईन करायला टाकलेला होता. आणि असं काही झालं की माझं पुढचं पूर्ण मूड ऑफ झाला होता त्या दिवशी. तर की बघूयात आपण तो ब्लाऊज कसा शिवला आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याची स्टोरी काय होती आणि काय नाही मी नक्की तुम्हाला ती सांगते.
तर हा आहे माझ्या हळदीच्या साडीवरचा ब्लाऊज, बघू शकता तुम्ही. इथे काठ लावलेले आहे, इथं बलून टाईप मध्ये हे आहे. तर हा आहे हळदीच्या साडीवरचा ब्लाऊज माझ्या पैठणीवरचा, बघू शकता तुम्ही. आणि हा पुढून राऊंडच होता, हा पुढून राऊंडच आहे ब्लाऊज. तर हा ब्लाऊज जो आहे तो खूप चुकीचा शिवलेला आहे. याचे फुगे पण तुम्ही बघू शकता, खूप फुगतो आणि खूप विचित्र दिसत होता तो. त्यानंतर मी लग्न झाल्याच्या नंतर आम्ही याला पूर्ण ओपन करून प्रॉपर जरा स्टिच करायचा प्रयत्न केलेला, तर तो झालाय, पण प्रॉपरली एवढा काही तो वाटत नाही. तर हा होता माझ्या हळदीच्या साडीवरचा ब्लाऊज, की जो मी खूप हौशीने सांगितला होता शिवायला, डिझाईन करायला. बघू शकतात हे वर्क होतं त्याच्यावर मागचं डिझाईन. पण ह्या ब्लाऊजने मला एवढं नाराज केलं की माझा मूड ऑफ झाला डायरेक्टली, की मी एवढ्या महागाची साडी घेतली आहे आणि त्याच्यावरती आता मी काय वेअर करणार असा मला प्रश्न पडला होता. तर तो ब्लाऊज खराब झाला, म्हणून हा वर्क असलेला ब्लाऊज मला माझ्या मावशीने घेऊन दिला लगेच. तिने आणला होता तिला वेअर करण्यासाठी, पण तो ऑन द स्पॉट मलाही खूप छान बसला. मग आम्ही हळदीच्या साडीवर हा ब्लाऊज घातलेला आहे. तर बघू शकतात खूप सुंदर असा ब्लाऊज आहे हा, आणि मला खूप आवडतो. मी खूप साऱ्या साड्यांवरती हे वेअर करते, जसं पिंक कॉम्बिनेशन आहे ना. तर ह्याला नेट आहे मध्ये मध्ये इथे. तर हे वर्क आहे याचं, दोन्ही हाताला तसंच आहे. आणि हे जे मागचं आहे ना, खूप सुंदर वाटतं आणि मला खूप आवडतं. तर ह्याचा बोटनेक आहे, तर पुढूनही त्याला वर्क आहे तसंच सिम्पलमध्ये, आणि प्रिन्सेस आहे हे. तर खूप छान असा लुक देतं हे. खूपशा साड्यांवरती पण जातं माझ्या. छान असा ब्लाऊज होता जो आता तुम्ही बघितला वरचा, जो की मी हळदीच्या साडीवर वेअर केला होता. जसं की मी तुम्हाला पुढे फोटो टाकणारच आहे, तर कसा दिसत होता लुक आणि कसा नाही. चला, तर असं होतं माझ्या लग्नाच्या साड्यांचं कलेक्शन. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ऑनलाईन साड्यांच्या लिंक पाहिजे असतील तर मी त्याही शेअर करेल, जर माझ्या ह्या मोबाईलमध्ये असतील तर, किंवा मग मी ते शोधून तुम्हाला पाठवते. आणि ज्या ऑफलाईन साड्या आहेत तर त्याचे ॲड्रेस जर शॉपचा पाहिजे असेल तर नक्की मला सांगा, मी तेही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगेल. चला, तर कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन सुंदर सुंदर असे ब्लॉग बघायला भेटणार आहेत. तर तुम्ही आत्ता आपल्याला सर्वात जास्त सपोर्टची गरज आहे. लाईक, शेअर, कमेंट करायला नक्की विसरू नका, जेणेकरून आपल्याला खूप छान छान असे ब्लॉग बघायला भेटणार आहेत. तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.